एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताची निरविहीची मद दे, अनिक तुझे काही न मागू तूज. हरी तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मद ठेवी पायी संतांची, या संताची निरविहीची मद दे, अनेक तुझे काही न मागू तू. समचरण सरोजम चांद्रणी लाभ दाभ, जगन हित पाणी मंडन मंडनानं, तरुण तुलचे माला गंधर्म गंजे नेत्रम, सदैव तवलास्तु विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण चरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती त्या त्या वाट मत दावया चुबटा. शरण शरण एक नादा, चरण चरण एक नादा, चरण एक नादा, चरण एक नादा. पायी माता ठेवला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा दयांचे केली स्मरण. होय सकल विद्येच्या अधिकरणाचे तिथून दुसरी जण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असं, जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगामध्ये भगवंताच्या समोर मागणी मागतात. मागणी मागणारे तुकोबाराय एकटे, ज्यांच्याकडे मागणी मागायची तो भगवान परमात्मा एक, आणि मागणी मागतात ती सुद्धा एक. परंतु तुकोबारा एकटे गेले पण एकट्यासाठी मागितलं नाही, एकच मागितलं, जगाला पुरून उरेल असं मागितलं, आणि एकच मागितलं पण जगाच्या हिताचं मागितलं. विढाला विढाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. 2-3 दिवसामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इति वार्ता. आपल्या मौजे धमनार या गावामध्ये गेली 24 वर्षापासून चालत असलेला नामसप्ताह, अखिल कोटी ब्रह्मांड अनेक भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, जमलेलं सर्व गुणजन मंडळीचं सहकार्य, सेवेचा योग, तुमचं सर्वांचं दर्शन, ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त, पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकऱ्यांचं प्रेम, तळ्यातले खळ्यातले मळ्यातले टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी, गावकरी मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळी, तरुण मंडळी, वयोवृद्ध मंडळी आणि सर्वांच्याच प्रयत्नाने चालत असलेला नामसप्ताह स्वांत सुखनिवासी परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली सायखेडकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि स्वांत सुखनिवासी गुरुनाम गुरुजोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि या ठिकाणी आमच्या हरिभक्तपरायण यशोदा अक्का यांच्या प्रेरणेने
आणि हरिभक्त परायण भद्राप्पा बरोबर की नाही अण्णा यांच्या कृपाशीर्वाद यांच्या प्रेरणेने चालत असलेला आमचा सप्ताह आणि सर्वचे सर्व गाणारी वाजवणारी मंडळी एक एक होणी बळीरे. आता सर्वांचे नाव माझ्या काही पाठ नाही म्हणून मी नाव कुणाचं मी कीर्तन झाल्यावर आपण उखाणे घालून नाव घेऊन आपण एकत्र बसू बरं का, कारण सर्वांचे नाव काही माझ्या लक्षात नाही तर तुम्ही म्हणता याच्याकडे वशिले बाजी तसं काही नाही, ज्याचा वशिला त्याचं कुत्रं काशीला तसं काही नाही बरोबर की नाही. आणि माझा स्वभाव जरा विनोदी जरा चाभरा स्वभाव आहे आमच्या मराठवाड्यातल्या भाषेमध्ये. काय चाभरा आणि लक्षपूर्वक आहे का समोर बसलेली मायबाप माता माऊलीचे नतमस्तक होतो. अभंगावर दृष्टांत देत असताना हे फक्त सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी असतात हे मात्र लक्षात असू द्या. आणि सिद्धांत एक असा बेस आहे की त्याच्यावर 100 जरी दृष्टांत दिली तर दृष्टांताचा नायनाट होतो मात्र सिद्धांत जागेवरून हलत नाही. म्हणून सिद्धांताकडे लक्षात असू द्या आणि दृष्टांत सांगत असताना तो कोणीही अंगावर ओढून घ्यायचा नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो बरोबर आहे की नाही. आता सांगा तुमचं काय बरं नंतर. विठाला 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 कुणी राहिले असते तर मार्किंग करून ठेवा आपण सकाळी बरोबर आहे नाही. काय चाललं होतं आपलं बरं ठीक आहे. हां नाही नाही कसं आहे तुमच्यामुळं आमचं थोडंसं पांगले होणे. बरं आता कार्यक्रम संपला येऊ का मी आता. विठाला 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 विठाला. समोर बसलेली माईबाप उद्या आपला काय काला म्हणजे पगार. पगार म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला त्याला काय म्हणतात पगार. पण पगार कोणाचा होता असतो भाऊ ज्यानं काहीतरी ड्युटी केली त्याचा. ज्याने काहीच काम केलं नाही त्याचा कधी पगार होऊ शकत. कंपनीमध्ये बोर्ड लागला 5-7 तारखेला पगार होणार आहे. गावातून 2-4 जण बिड्या पेत पेत गेले. पर्सनल मॅनेजर साहेबाला भेटले साहेब पगार द्या. ड्युटीला होती म्हणजे नाही आले कसल्या म्हणजे बोर्ड वाचला बोटाडांत आबड फोडीन. बोर्ड आहे पण कुणासाठी आहे ज्यानं ड्युटी केली त्याच्यासाठी. पण आपला वारकरी संप्रदाय अप्पलपोट्या नाही. वारकरी संप्रदायामध्ये या धर्म मंडपामध्ये गेली 7 दिवसापासून कोणी कायेनं कोणी वाचेनं जी मनानं जी काय सेवा केली असेल सर्वांना उद्या प्रसाद मिळणार आहे. विठाला विठाला म्हणून आज उद्या कालाच्या अगोदरचा जो दिवस असतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्याला जागर असं म्हणतात म्हणजे उपांत्य बरोबर आहे की नाही. आणि जागराच्या दिवशीचा जो वक्ता असतो जो महाराज असतो तो बांधलेला असतो म्हणजे रस्सीनं वगैरे नाही त्याने नियमाने विधीने बांधलेला असतो बरोबर आहे. खाली त्यांनी मागणी पर प्रकरणातला अभंग घ्यावा. अभंग 3 चरणाचा अभंग छोटा आहे परंतु अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. हे बघा माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी सावता महाराज संत बहिणाबाई निळोबाराय संतांचं वाङ्मय जर बारकाईने चिंतन करून जर बघितलं बारकाईने उपक्रमापासून तर उपसंहारापर्यंत नाही बाबा. कारण उपक्रम ते उपसंहार. कारण मी तुमचं माझं नातं जवळचं सांगतो. मी स्वानंद चुकणवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांचा शिष्य आहे. उपक्रम ते उपसंहार म्हणजे गाथ्याच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध. काय गाथ्याच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध गाथ्याच्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणाचा उत्तरार्ध याला म्हणतात उपक्रम ते उपसंहार. जर बारकाईने गाथा जर चांगली बघितली जर वाचली तर कुठे तुम्हाला असं प्रमाणाला पाहायला भेटणार नाही की संतांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. मागितलं बरं काही मागितलं नाही का काहीच मागितलं नाही काहीच नाही. च नाही लागला अजून. मराठी व्याकरणाचा नियम आहे शेवटी च लागला त्याला हलांत केले जातं म्हणजे त्याला चकार म्हणतात. आणि शब्दाला चकार लागला का शब्द मोकार होत नसतो. काहीच नाही फक्त काही मागितलं नाही. काही मागितलं नाही म्हणजे त्या शब्दातला संकेत काय सांगतो ज्या अर्थी काही मागितलं नाही त्या अर्थी काही सोड द्या तुम्ही
काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत जाणतसे, वडिलांची रीत जाणतसे. काही मागणे अनुचित वडिलांची रीत जाणतसे, वडिलांची रीत जाणतसे. काही मागणे हे आम्हानुचित वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची परंपरा अशी सांगते की जे योग्य आहे ते मागायला पाहिजे, जे अयोग्य ते मागायला नाही पाहिजे. म्हणजे जे मागायचं ते मागितलं, जे मागायला नको ते मागितलं नाही. वेगळा वेगळा भाव आहे. कारण काय महाराज, अभंगातले भाव भिन्न भिन्न असतात. मागितलं नाही हेही खरं आणि मागितलं हेही खरं. दोन्ही कसं काय खरं होईल? मागितलं हेही खरं, मागितलं नाही हेही दोन. तुम्ही ते तुमच्या पाठीमागची तुम्ही इकडे या. म्हणजे मला एक माणूस जवळ लागतो. या माणसं पाहून पुढे घेतो. नाही नाही, मला हे गुळ ठेवायला मी संग नाही नेत तुम्हाला. इथं या, एक जण लागतो मला, एक जण मी. आम्ही माणसं पाहून पुढे. बरं तुम्ही आता त्याला काय बोलायचं या बस. गुळ तुमच्या अवसानात घ्या, चांगलं आहे तुमच्या समोर. आणि मायकडे तोंड करा, मायकडे तोंड करा. आणि मला कधी मध्ये द्यायचा. मी इकडे तिकडे पाहायला लागलो, तुम्ही खुशाल हानीचा आपलं तसं काय नाही का? एखादं बरोबर आहे की नाही? काय चाललं होतं आपलं? तुम्ही आता याच्यासाठी बोलिल मला तो. मागितलं नाही हेही खरं आणि मागितलं हेही खरं, याच्यासाठी तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे पटकन लक्षात येईल. भक्ती तो कठीण आणि भक्तिपंथ मग कोणतं खरं आहे? प्रमाण संतांची आहे की नाही? आता जेव्हा दृष्टांत आपण दिला, पण प्रमाण संत मागितलं नाही हे भक्ती कठीण आहे का सोपी? तर दोन्ही बरोबर आहे. कारण भक्ती कठीणही आहे आणि शिळावरील पोळी आहे. ज्याला परमार्थ कळाला त्याला परमार्थ एकदम सोपा वाटतो, ज्याला कळत नाही त्याला अवघड वाटतो, ज्याला पोहता येतं त्याला पोहत नाही सोपं, ज्याला येत नाही त्याला अवघड आहे. काही काही पोहणारे असे पट्टीचे पैलवान वरून विहिरीत उडी मारतात. हात न हलवता पाय न हलवता तरंगतात. आणि दुसऱ्याला मध्ये बघ मी कसा तरंगलो, मार उडी. ते मरण ना, त्याला अनुभव आहे का? काही काही माणसं सायकलचा हँडल सोडून सायकल चालवतात आणि काही काही दुई हाताने दाबू दाबू धरते तरी पडते. म्हणजे ज्याला सायकल चालवता येते त्याला सोपी, ज्याला येत नाही त्याला. मी तुम्हाला एक साधा दृष्टांत देतो. आपण जर दिंडी निघाली ना पंढरपूरला, तर एखाद्या माणसाला म्हणा चला दिंडीमध्ये, ते 2च मिनिटात पिशवी भरतंय, 2च मिनिटात. आणि एखाद्याला म्हणा चालता का दिंडीत, मागच्याच वर्षी सांगायला पाहिजे होतं. त्याला कॉलम घ्या लागते का? काय अवघड काय? त्याला महत्वच कळत नाही ना महाराज. विठाला 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 अभंगातले भाव भिन्न भिन्न असतात. ज्या अभंगातला भाव त्याच अभंगात ठेवायचा. या अभंगातला भाव त्या अभंगात चालत नाही, त्या अभंगातला भाव या अभंगात चालत नाही. बरोबर आहे? जसं विचारसागरामध्ये भाव आलेले, जन्यजनक भावसंबंध, प्राप्य प्रापक भावसंबंध, बरोबर आहे? तसे अभंगात भाव आलेले. भाव वेगळे वेगळे असतात. भाऊ समजा आता हे गाव आहे, हे गाव तुम्ही कुठले? मग तुम्ही तर पाहुणे राव. हे म्हणजे दुसरे झेंडर पंढरपूर झालं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना. तुम्ही कीर्तन संपल्यावर सांगायला पाहिजे. आमचे भांडणं झाल्यावर सांगा पाहिजे. तरी सुद्धा जाऊ दे, आपण काय नाही, 2 जण कीर्तन संपल्यावर या गुळाची चहा करून पिऊ. तुम्ही काही चिंता करू नका. बाबा मी काय करतो, पहिल्यांदा लहान लहान मुलं ठेवायचं गुळ ठेवायला, पण मी ते बंद करून टाकले. कारण ते नाकात बोट घालते राव. विठाला 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 त्याच्यामुळे तुमच्यासारखे माणसं घेतले. आता शंका घ्यायचं कारण आपला विषय चालला होता. आता नाही तुम्ही त्यांचे ते पळून जातील ते. रात्री असं गुळावाल्याला बोला गेलो, बाबा मी ते गुळावाला उठला मान म्हणजे गुळ तू आणि चाललो मी. कसं आहे अभंगातले भाव सांगायचे भाव. आता समजा हे गाव आहे बरं भाऊ, हे गाव आहे
आणि गावामध्ये गल्ल्या गल्ल्या म्हणतात आमच्या मराठी, याला काय म्हणतात, गल्ली. आता गल्ल्या नाही राहिले, आता रोड झाली, 10-10 फुटाचे रोड झाले आता प्रत्येक गावामध्ये. ते कारण आता सुशिक्षित लोक झाले ना. मग दोन्ही त्या रोडच्या दोन्ही बाजून 2 घरं असतात, दोन्ही बाजूने 2 घरं असतात आणि दोन्ही घराचे दरवाजे वर असतात. हा? घराचे दरवाजे, हा, हे म्हणते नाही आडवं बोलतो, याच्यावर ध्यान राहू द्या. असे समोरासमोर असतात आणि दोन्ही दरवाज्यामध्ये 2 म्हाताऱ्या बसलेल्या असतात. घरी कोणीच नसतं, सारे कामाला गेलेले असतात. मग 12 वाजता इकडची म्हातारी तिला पाहती, तिकडची म्हातारी येला पाहती. मग इकडची म्हातारी 12 वाजता तिला खुणवते, आवाजच जाईना. मग इकडची म्हातारी म्हणते तुम्हाला कपाशी किती झाली, हे मलाच नाही तर मला काय जाळायचंय. म्हणजे ती काही सोय ना, बोल ना. मग इकडच्या म्हातारीने थोडासा फॉर्म्युला चेंज केला, कारण जे माणसं कटू बोलतात ना त्यांना चांगलं बोलण्यासाठी थोडासा फॉर्म्युला वेगळा वापरावा लागतो. कधी कधी सरळ बोटाने साय येत नाही, दुधावरली साय, त्याला काय करावं लागतं, बोट कापून फेकावं लागतं, वाकडा हां वाकडं करावं लागतं. बघ हे म्हणते काय माणूस सापडणार मला. दुधावरली साय काढायला काय करावं लागतं, बोट वाकडा वाकडं बोट करावं लागतं. हां, मग काही काही कामं सरळ नाही होत महाराज. म्हणजे मला भावार्थ ठेवायचं तुमच्यासमोर. बघा, शिक्षकांनी मुलांना विचारलं, मुलांनो पेन घ्या, घेतली, वया घ्या, घेतल्या, लिहा. म्हणले काय, ताजमहल तुळजापूरला आहे. हे एक मुलगा म्हणला राण्या हे पिलं का काय रे. अरे म्हणले लिहा, मुलं लिहित नाही. गुरुजी म्हणले मी मारीन तुम्हाला, लिहा ताजमहल तुळजापूरला आहे. महाराज सगळ्यांनी लिहून घेतलं, पण सगळ्यांनी संध्याकाळी आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट नोंदवली. तुम्ही आम्हाला ज्या शाळेमध्ये शिकवायला ठेवलं त्या शाळेतले शिक्षक आम्हाला चुकीचं शिकवतात. ते म्हणजे असं कसं काय, शिक्षक आहेत ते चुकीचं कसं काय शिकवतील. अहो चुकीचं शिकवलं, काय शिकवलं, ते म्हणतात ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणले हे तर खोटं आहे. सगळ्यांचे वडील उठले आणि कुठे गेले, शाळेमध्ये. आणि गुरुजीला घेरावा घातला, गुरुजी आम्ही तुमच्याकडे मुलं विद्वान होऊन टाकले ना, आणि तुम्ही आमच्या मुलाला चुकीचं शिकवू लागले. काय चुकीचं शिकवलं, तुम्ही म्हणतात ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणजे हो म्हणलो, काय राव म्हणे हे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलवतो, तुम्ही येत नाही. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कशी सारे आले. एक जण म्हणे गुरुजी ते ताजमहल ते आम्ही फी भरतो, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही, तो तुळजापूर. काही काही कामं सरळ होत नाही. मग इकडची म्हातारी म्हणते बरं जाऊ दे, तुझ्या मुलीचं काय चाललं ग. ती बोलायला लागते, म्हणजे माझ्या बबीचं सोनं झालं. आता बोलायला लागली ती, काय म्हणती, माझ्या बबीचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे नेमकं काय झालं. म्हणे बाई जावई देव मिळाला. जावई देव मिळाला म्हणजे महाराज आहे का. त्या राड्यात नाही म्हणतो, म्हणजे हा राडा आहे. मग पखवात वाजितो का, त्या लाफड्यातच नाही. मग देव मिळाला म्हणजे नेमकं काय करतो. ती म्हणे माझ्या बबीच्या शब्दाच्या बाहेर. कोण झाला तो, देव. आणि तुझ्या मुलाचं काय चाललं, त्याचं नका नाव घेऊ म्हणे, का तो बैल झाला म्हणे. काय करतो म्हणे, बायकोचं ऐकतो. आणि जावई कोणाचं ऐकतो, त्याची बायकोच आहे ना. पण ती बघा ना, तो देव आणि हा असं का, दोघही बायकोचं ऐकतात, पण भाव भिन्न भिन्न आहे. विढाला विढाला महिन्याची वारकरी होती. तोकोबराय महिन्याची वारकरी. आणि तोकोबरा बघा उपक्रम किती गोड आहे. तोकोबराय गेले की 10 फुटाच्या अंतरावर तोकोबराने उभं राहायचं आणि तोकोबरायने खाली पाहायचं आणि देवाने तुकोबराकडे नकशिकांत बघायचं. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत निहाळत राहायचं. काय पंडित आहे, काय महात्मा आहे, काय वक्ता आहे. कोणी बघायचं, देवानी. आणि तुकोबरायने खाली पाहायचं. आता बघा तुकोबराय खाली का पाहत होते आणि देव तुकोबराकडे का पाहत होते, याचं कारण असं आहे. कारण तुकोबराय खाली पाहत होते कारण तुकोबराला कशाची गरज एकच होती, फक्त समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझी हरी, चरणाकडे बघायचे तुकोबराच्या. आणि देव तुकोबराकडे का बघत होते, अनेक पिढ्यांनी सेवा केली. विश्वंभर बाबापासून परंपरा चालू आहे, विश्वंभर बाबापासून. पण कोणत्या पिढीत काही मागितलं नाही. आणि जर एका दिवशी माझा असा इकडं तिकडं चेहरा झाला आणि तेवढ्यात जर तुकोबराने काही मागितलं तर
म्हणून तू देव कोणाकडे बघायची? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, हरी हरी चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मनोरथ चिंतिल्या रोकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. ओ नाही महाराज, गाणारे वारकरी माणसं लागतात मला. मी गर्दी कमी असू द्या पण दर्दी माणसं पाहिजे, बरोबर की नाही? गर्द्यालाही पाहिल्या तुमच्या आशीर्वादाने लय बरं. पण अगदी गोड, कारण तुमच्याकडची परंपरा गोड आवडते मला महाराज. आणि बरोबर, मला वारकरी जीवन, वारकरी माणसं लागतात. आणि वारकऱ्याला समय सूचकता असते, कोणत्या वेळेस कोणतं प्रमाण द्यायचं. योग्य वेळी योग्य प्रमाणाला की योग्य बोलता येतं, आणि अयोग्य वेळी अयोग्य प्रमाणाला मग काहीही बोलता येतं. नाही का? मागण्याची आज मला, आणि नाही तर मग मेलेल्या माणसं पुढं भजन मला वारकरी पाहिजे विचारत झालेला. मौती पुढं विशारद केलेला पाहिजे वारकरी, वारकरी पाहिजे, त्याला कळतंय त्याच्या पुढं काय म्हणायचं. नुसता विशारद केला आणून बसा बरोबर, त्याला स्वर लावतो. उजळले भाग्य आता, अरे म्हणलं तो मियाला गबात, म्हणलं तुला काही कळतंय का? मी त्याला शांत केलं, दुसरा कोपऱ्यातून म्हणतो कृष्ण गोकुळ. आज याला काय करता? मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे. हो भगवान परमात्मा बघायचे आणि तुकोबरा खाली बघायचे. प्रत्येक वारीला हाच प्रसंग, प्रत्येक वारीला हाच प्रसंग. पण एका वारीला प्रसंग बदलला. तुम्ही गुळ हाना ना, तुम्ही घ्या. पण एका वारीला प्रसंग बदलला बरं का. एका वारीला प्रसंग बदलला. तुकोबाराय गेले, देवाच्या समोर जाऊन उभं राहिली. पण त्या दिवशी देवानीच खाली पाहिलं, आणि देवानी खाली पाहिलं, तुकोबाराचं लक्ष गेलं. तुकोबर म्हणतात कस काय नियम बदलला? मी खाली बघत असतो, देव माझ्याकडे बघत असतो, आज देवानीच खाली पाहिलं. मग म्हणले डुकली लागली असं. 5 मिनिट झाले तरी चेहरा खालीच. तुकोबर म्हणतात देवा घरी काही भांडण वगैरे झालं काय? कारण काही काही माणसं घरी भांडण झालं की तिकडचा राग दुसऱ्यावर काढीचे. काही काहीला रोडवर मोटरसायकलला मार लागला ते घरी जाऊन बायको लागते. आता इकडचा राग तिकडं राग काढून काही फायदा, दुसरीकडचा राग तिसरीकडं. तुमच्या आपण शेतकरी माणसं शेतातून नवरा बायको संध्याकाळी गाडी पाहायला येतात ना संध्याकाळी, आणि मग येता येता दोघांचं भांडण व्हावं. तो बायकोला म्हणतो मी तुला काय म्हणलो, हा तुला काय, आणि हुई बायला टोला. भांडण कोणाचं आणि टोला कोणाला? इकडचं राग तिकडं काय कामायचं. जाऊ द्या देवा, जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. माझ्याकडून काही चुकलंय का? आणि चुकलंय असेल, मी तर अनाथ, माझा गुन्हा पदरात घ्या लवकर. बरोबर बघा, मला जायचंय, मी प्रपंच केलेला माणूस आहे. देवा बघा बघा, देव एक नाही दोन नाही. शेवटी तुकोबरायला राग आला माग. कारण संतांना राग येत नव्हता हे कोण म्हणतं? संतांना राग येत होता गुरुजी, पण कसा? तुम्ही हा पक्वात लावला का लागला? लावला, बरोबर आहे. लावोनी मृदंग लावोनी श्रुती लावोनी मृदंग लावोनी श्रुती टाळ घोष लावोनी.
त्याला लावावं लागतं महाराज, त्याला स्वरात आणावं लागतं. तसं संतांना राग आणायचा त्यावेळेस आणत होते. गट्टे लावले की पखवात लागला, राग संपला, पुन्हा कार्यक्रम संपला की तुम्ही ते गट्टे पखवाताला उतरणार. तसं रागाला ज्यावेळेस थांबवायचं त्यावेळेस त्यांच्या हातात होतं महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. पण प्रमाण बघा, काय माये गेली होती विढाला विढाला. तुकोबरला राग आला आणि तुकोबर म्हणतात देवा जाऊ दे, बस बस. कारण आम्हाला रोज लेकरं सांभाळायची सवय पडली. आता लेकरं लागतातच ना महाराज. कीर्तनामध्ये लेकरं का लागतात? कारण याच्यानंतर वारकरी संप्रदायाची धुरा आपल्याला कोणाच्या खांद्यावर द्यायची त्यांच्या, कारण ती पाहिजेत. कारण त्यांच्याकडे आपल्याला काम सोपवायचंय ना. ए तुम्ही दोघं जण उभा रे, तुम्ही दोघं जण तुम्ही संस्कार आपले मुलं संस्थेत टाका महाराज. आणि नाही टाकता आला तर कमीत कमी शिबिरामध्ये 1 महिना तरी ठेवा. कारण चांगलं काय वाईट काय त्यांना कळेल. नका का माळी घालण्याला पण दुसरे ते तरी काढणार नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही दोघं जणी द्या, उभा राहा उभा राहा उभा राहा. तिकडे तोंड कर, तिकडे तोंड कर. आणि तू इकडे आहे, इकडे तू ये, तू ये इकडे बघ. एक पाय पुढं कर, असं तांबाखू चोळ्यासारखं. तू हात जोडून उभा राहा. याच्यातला कोणता आवडतो तुम्हाला? यांनी काय केलं तुमचं? खाल्ली का पण? मग याला संस्कार म्हणतात महाराज. विढाला विढाला विढाला. देवा मला जायचंय तुकोबरला. राग आला, तुकोबर म्हणतात देवा मला जायचंय. देव 1 नाही 2 नाही, शेवटी तुकोबरला राग आला. तुकोबर म्हणतात देवा काय भानगड आहे, अख्खा आयुष्य घातलंय, जाळूनी संसार, बैसलो अंगणी, आणि कशात कमी पडली? मी आलो तुम्ही खाली पाहता. देव म्हणले तुकोबरा तुम्ही राग नका मानू, तुमचं काहीच चुकलं नाही. म्हणले मग माझं चुकलं माझं. तुकोबर म्हणतात देवा एक तर तुम्ही माझा अपमान करायला लागले, पुन्हा का माझ्यासारख्या अज्ञानी माणसासमोर तुम्ही चूक व्यक्त करावी एवढा मी आहे का? नाही, माझ्यासमोर चूक व्यक्त करू नका. आणि देवाकडून चूक घडेल कधी? देवाकडून कधी चूक घडेल? होय भाऊ, हे म्हणतात ते कोणाकुणच नाही, मग ही चूक झाली म्हणतो आहे पुढे. देवाकडून कधी चूक घडेल का? अजिबात नाही. कारण देवाकडचं ज्ञान सर्व ठिकाणी सतत सारखं आहे. देवाकडचं ज्ञान कसं आहे? पहिल्यापासून बाबळीच्या शेंगाला शेवग्याच्या शेंगा येतात नाही भाऊ? हो, पण खरंच चुकलं. काय चुकलं सांगा? देव म्हणले महाराज माणसानं उसणं खावं, पण किती दिवस? उधाऱ्या करण्याची परंपरा पहिल्यापासून आहे, पण त्याला काही मर्यादा, लिमिट, कॅपॅसिटी. काही काही माणसं या दुकानात उधारी झाली त्या दुकानात खातं टाकतात, त्या दुकाने झाली त्या दुकानात खातं टाकतात, आणि लय उधाऱ्या झाल्या पसारा बांधतात आणि दुसऱ्या गावात जाते. असं असतं काय? आमचे स्वानाचे निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे, जर का उसणं आणि उधारी ठेवून मेले तर बैल होऊन त्यांच्या दारात फेडावं लागतंय बाबा. विढाला 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 काय उधारी काय तुकोबारा म्हणतात देवा काय मला कळत नाही, संभ्रमात काय बोलता, मोकळं बोला. अहो म्हणजे तुमची उधारी झाली हो तुकोबारा. कोणती उधारी झाली? तुमच्या अनेक पिढ्यांनी सेवा केली, अनेक पिढ्यांनी, आणि त्या सेवेचं माझ्या डोक्यावर काय झालं? कर्ज झालं, लोन झालं, ओझं झालं. त्यावेळेस तुकोबारा म्हणतात देवा सेवेचं पुढं वजा असतं रे, सेवेचं. आणि माझ्या अनेक पिढ्यांनी जरी सेवा केली तर एखाद्या पिढीमध्ये तुझ्याकडे कोणी काही असं ऍप्लिकेशन घेऊन गुन्हा नोंदवला का? असा अर्ज आहे का एखाद्या पिढीतला की आमची इतकी टक्के सेवा झाली त्यातलं आम्हाला बेनिफिट मिळावं, बक्षीस मिळावं? असं दाखवा. हरी तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी हे तुका म्हणे देवा ऋणी करुणी सेवा, ऋणी करुणी सेवा, ऋणी करुणी सेवा.
ऋणी करोनी ठेवी सेवा ऋणी करोनी ठेवी सेवा ऋणी करोनी ठेवी सेवा. एकदा गाणारासाठी आणि वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजव सर्व. कारण मी कलाकाराचं वर्णन करणारा माणूस आहे महाराज. मी बाबाच्या बरोबर 7 वर्ष नुसतं भजन केलेलं माणूस आहे. आणि भजनामध्ये जो आनंद आहे मला तो का म्हणे येतं भजन प्रमाण. भजनात फार आनंद आहे मला. तुम्ही हा हे आणि हा माईक इकडे घ्या ना, हा इकडे घ्या. ते हा कमी थोडं इकडे इकडे चालतं. जाऊ दे काय हरकत. तुम्ही त्यांच्या पुढं गोळा हाना नाही इकडे ते घ्या ना इकडे. विढाला विढाला राहू दे आमची सेवा. पण म्हणले महाराज आतापर्यंत मला ते झेपलं, मी सहन केलं, पण आता काही मला ते झेपत नाही. कोण म्हणतं? देव. म्हणले मग माझ्या डोक्यावर रोज हलकं करा ना. तुकोबार आहे. तुकोबार म्हणतात देवा तुम्ही काम सांगावून मी नाही ऐकावं असं कधी झालंय का? तुम्ही काम सांगावून मी नाही ऐकावं असं कधी झालंय? सांगा बरं कशाने वजा हलकं होईल, पटकन सांगा. देव म्हणले काय नाही सोपं आहे. म्हणले काय? त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काहीतरी मागा आणि तुम्ही मला मागितलं की मी तुम्हाला देणार नाही, मी तुमच्या सेवेतून मुक्त. तो कोबर म्हणले देवा मला वाटलं दुसरं काही सांगता, हे मला मागायला लावता. माझ्या वडिलाची मिराची गा देवा हो, माझ्या वडिलाची मिराची गा देवा हो, तुझी चरण सेवा पांडुरंग पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग. माझ्या वडिलाची मिराची गा देवा, माझ्या वडिलाची मिराची गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग पांडुरंग सेवा पांडुरंग पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग पांडुरंग. माझ्या वडिलाची मिराची गा देवा हो, तुझी चरण सेवा. देवा मला फक्त चरण सेवा पाहिजे, मी नाही मागणार. देव म्हणले नाही मागणार. तो कोबर म्हणले नाही मागणार. म्हणले देव म्हणले मी काय वर पाहणार नाही. आणि तो कोबर म्हणले मी इथून हलणार नाही. म्हणले मग धमनारला डबल सप्ता करू आपण. आणि ज्यावेळेस असं तुकोबाराचं वाक्य ऐकलं भगवंताचा चेहरात पडला. कारण देव म्हणले आता हे व्यक्तिमत्व कोणतं आहे? नाही म्हणजे नाही. एकदा नाही म्हणलं म्हणजे नाही. आणि शेवटी तुकोबारचं लक्ष गेलं. तुकोबार म्हणतात देवा तुम्ही नाराज झाले, तुम्ही आणि तुम्ही नाराज व्हावं आणि माझ्यासाठी एकट्यासाठी अख्खं विश्व चालवायचंय, हे कसं जमेल? आणि मग तुकोबार म्हणतात देवा तुम्ही नाराज होऊ नका. कशासाठी नाराज झाले? मी काहीतरी मागावं म्हणून. म्हणले हो काही हरकत नाही, मागतो मी. तुकोबार म्हणले मागणार आहे? म्हणले हो. म्हणले एका मिनिटात कसं काय व्यक्तिमत्व बदललं? आता नाही म्हणत होते ना आता हो म्हणायला लागले, काय विशेष आहे? भगवंताची मूर्ती डोलायलाच लागली. तुकोबार म्हणले देवा इतकं खुश होऊ नका. का? मागायला तयार झालो पण मागितलं कुठे? काय हुशार व्यक्तिमत्व आहे का? अरे देणारा तू आहे पण मागणारा मी आहे. काय मागायचं याच्यावर मी विचार करणार आहे. लक्षात ठेवा बरं भाऊ, मला ज्या वेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू मी तुम्हाला मागणार आणि त्यावेळेस ती वस्तू निशंकपणे द्यावी लागणार. मान्य आहे का? काय हे म्हणतात तू आहे पुढं तर मग हा डोकंच काम करू. आता बरोबर आहे महाराज आहे की नाही? इतक्या गडबडीत मला ज्यावेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू तुम्हाला मागणार. आज मला काही गरज नाही पण त्यावेळेस देणार का? तो कोपरा म्हणजे मागून मागून काय मागणार? एखादा विश्वाचा कोपरा मागणार, दुसरं काय मागणार? बरोबर आहे. मागून मागून काय मागणार? एखादा विश्वाचा कोपरा. भगवंत ते म्हणले मग मी पुढच्या एकादशीला येईल. काही हरकत नाही. आणि तो कोपरा परतीचा प्रवास सुरू केला. आणि चालता चालता विचार करायला लागले तो कोपरा मी जर पुढच्या वारीला आलो तर मला देव विचारणार आता काय मागावं. कारण मागणी कशाला म्हणतात? अगदी मागणीचा अर्थ सांगतो. जो मागणी मागतो तो मागणीचा अधिकारी पाहिजे.
ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे ते उपलब्ध पाहिजे आणि तो देण्यामध्ये समर्थ पाहिजे आणि त्यानं दिल्याच्या नंतर पचलं पाहिजे. मागणं योग्य असावं, शक्य असावं आणि ते पोषक असावं. मागणाऱ्याचे 4 वर्ग. एक वर्ग स्वतःच्या नावावर स्वतः करता मागतो, एक वर्ग दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्या करता मागतो, एक वर्ग दुसऱ्याच्या नावावर स्वतः करता मागतो. पण स्वतःच्या नावावर जगा करता मागणारा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. ज्ञानोबाराने मागणी मागितली नाही. आता विश्वात्मके देवायज्ञ दोषावे दोषो निमजल्यावे जे खळाची व्यंकटेशया सत्कर्मी निवाडो दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म तुझ्या पाव हे दो जेवांची तो तेला हो प्राणी जात. ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे असं आमचं काय संकल्पना आहे ज्ञानोबाराची महाराज. अवघाची जाऊ जरा दुःखात करीना आनंदे भरिना तिन्ही लोके आनंदे भरिना तिन्ही लोके अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरिना तिन्ही लोक आनंदे भरिना तिन्ही लोक. कारण टाइम इज ओव्हर आपल्याला थोडस. अवघाची संसार सुखाचा करीन. काही माणसं म्हणले ओ ज्ञानोबर आहे अवघाची संसार द्या सोडून तुमची संध्याकाळची पंचायत आहे आणि काय दुसऱ्याचा संसार सुखाचा करायला चालले. ज्ञानोबर आहे म्हणतात माझ्याकडे कुठं काय, मी गरीब आहे पण जाईन गे माय भेटेन माहेरा. माझा बाप किती श्रीमंत आहे. काय संकल्पना आहे. चला जाऊ द्या. आता मागणारे कोण आहे? तुकाराम महाराज. देणारा कोण आहे? भगवान परमात्मा. काय सुंदर योग आहे, सुवर्ण कांचन योग आहे. कारण बाई स्वयंपाकात हुशार पाहिजे, वाढायला मोकळ्या मनाची पाहिजे, जेवणाला अक्कल पाहिजे, नाही का? बाई स्वयंपाकात कशी पाहिजे? हुशार आणि वाढायला मोकळ्या मनाची, उदार आणि जेवणाला धोरण. काही काही मावश्या फक्त वाढायलाच मोकळ्या मनाच्या, स्वयंपाकात अजिबात हुशार नाही. आमच्याकडच्या बरं का, तुमच्याकडचे नाही. कारण मला राहायचंय सकाळपर्यंत. एका मावशी मला जेवायला नेलं आणि भाकरी करायची परत राहते की त्याच्यात 10-12 भाकरी घेऊन आली. 7-8 भाज्या इतकाल्या. मेथीची भाजी होती इतकी टाकली. आता ती कडू होत असती. मी खाऊन पाहिली झाली कडू. मी म्हणलं अन्न हे बरोबर मी कुठं फेकून द्याचा. आणि माणसाचा स्वभाव असायची, माणसाला जी भाजी आवडत नाही ती भाजी अगोदर खातं माणूस, चांगल्या भाजी स्वाद नंतर घ्यायला. मी सणा आणली त्या मावशी मला इकडे तिकडे पाहून दिलं, पुन्हा तेवढी दिली टाकून. आणि मी म्हणलं मावशी कम टाकली. मला तुला लय आवडती दिसती. मला आता मरतो गाडी. ते आमच्या मराठवाड्यामध्ये एक प्रथा होती बघा. मुला मुलीचं लग्न जमलं का गावामध्ये शिदोरी वाटायची. शिदोरी तुमच्याकडे पाटी म्हणतात ना. ते मुला मुलीचं लग्न कुंकू लावून आल्यानंतर ते तिथून ते ताट असतं ना ते गावामध्ये वाटायचं पहिलं शिदोरी. हा नाही. आणि शिदोरी तरी काय चतकूर चपाती आणि त्याच्यावर बोंड. भजे नाही, बोंड. बोंड कारण भजे वेगळे आणि बोंड वेगळे. भजे म्हणजे नरम असतात आणि बोंड म्हणजे उभारून फोडावं लागतात. ते बोंड तरी बरे गुरुजी, पण त्याच्यावर का गाऱ्याचा लाडू आला. 3 दिवस पोरं क्रिकेट खेळत. आणि काही काही मावश्या भजेच बनवतात नरम, तोंडात टाकलं का पाणीत, पण जेवायला चौगन ताटात 3. हवंय का? हवंय का? हवंय का? मग इसतो खावा का? टाक ना. बरी एखाद्या मावशीनं स्वयंपाकही सुंदर बनवला, भरगत ताटामध्ये घेऊन आली. जेवणारा साऱ्या भाज्या एकत्रित करून खाव्या का? चव घ्यायला पाहिजे. तसा देणारा देव आहे, मागणारे तोकोबर आहे. माणसाने संसारातली वस्तू देवाला सुद्धा मागू नये आणि परमार्थातलं कोणी जरी दिलं तरी घेतल्याशिवाय राहू नये. कारण संसारातलं देवानं दिलं तरी पुरत नाही आणि परमार्थातलं बायकोनं दिलं तरी सरत नाही. 2 व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. एका व्यक्तीने बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थामध्ये पदार्पण केलं. ते कोण? गोस्वामी तुलसीदास. गोस्वामी तुलसीदास. आता काही सुशिक्षित मंडळी असतील, शाळेतले काही विद्यार्थी असतील, एका नावाला एक उपसर्ग लागतो. एका नावाला एक उपसर्ग, पण या नावाला डबल उपसर्ग लागला. कोणता? गोस्वामी आणि तुलसी दास. आता स्वामित्व आणि दास्यत्व हे 2 शब्द विरोधी की नाही? स्वामित्व कुठं, दास्यत्व कुठं? मग हे 2 शब्द एकाच नाव आलेत ना, तिथे मग दोष लागेल ना. दोष लागेल ना. आणि तुकोबाराच्या शब्दाला दोष लागेल का? तुकोबाराच्या नाही.
तुकोबारा अभंग लिहायचे ना, अभंगाचं पहिल्या चरणाचा पूर्वार्ध लिहायचे, पैशाला दोरा बांधायचे, तो पैसा दिव्यावर धरायची, तो पैसा लाल होऊ द्यायचे, जिभेवर ठेवायची. जीभ जर भाजली तर चूक, नाही भाजली तर बरोबर. दोष काढायचा महाराज शास्त्र बोलवलं तुकोबारायने, शास्त्रकार बोलवले. कोण कोण बोलवले ध्यानात राहू द्या. सत्ख्याती असत्ख्याती अन्यख्याती आत्मख्याती आदिख्याती शब्द प्रमाण प्रती प्रमाण 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 अर्थपती प्रमाण प्रमाण आजातवाद विवर्तवाद. आई म्हणताचे काय माणूस आहे राव. मला काय माहित, मी पुढच्या वर्षी जर तू आलात मी झाडोर बसन, पण तू आहे पुढे. विठाला विठाला सोप तो विठाला विठाला. आणि अशी संगती लावली तुकोबाराने. कशी संगती लावली? गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाचा स्वामी तो देवाचा दास. कारण इंद्रियाचा स्वामी झाल्याशिवाय देवाचा दास होता येत नाही. आणि देवाचा दास व्हायचं असलं तर इंद्रियाचा स्वामीच व्हावा लागतो. झाले पण कोण? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामक्रोधबंदी गाणी तुका म्हणे दिले दोन इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम करून धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो असं हुशार कारागीर असले कशी दांडी बसायची बा. त्यांनी काय कळून दिलं का मला? नाही. आणि तेच खरंय, तेच खरंय. आता इतक्या गडबडीत म्हणलं ते तरी काय म्हणते ना तो. होय तुम्ही म्हणून पाहता माय मागे. नाही, इतक्या गडबडीत म्हणणारा मागचा माणूस तोतला पाहिजे म्हणजे. तोतलाच म्हणते तुमच्याकडे तुताना. बरोबर. आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो मला, देवाचे द्वारी उभा न भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणणार आहोत. दिंडीतले लोक लय विचित्र म्हणतात. मी 19 वर्षापासून दिंडी चालली तुम्हाला. बाबा बाबा बाबा. मी माझी एक दिवस गाडी खराब झाली, त्या गावात कीर्तन होतं. त्यांना मी फोन केला, म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही, माझी गाडी खराब झाली. ते तिकून मला काय म्हणतो, सुपाऱ्या कशाला घेत असतो म्हणजे? सुपाऱ्या? अरे म्हणलं मी का बाजावाला आहे? माझी गाडी खराब झाली. तो मला काय म्हणतो, एस टीने मग का फाशी आली म्हणून तुझ्या पायात पडतो. असं काही बोलू नको, मी फाटीवर येतो, मला तिथं गाडी ठेव. कारण फाटा येड्या बाबलीत राहतो, तू कळत नाही. मी एस टीतून उतरलो, त्यांना फोन केला, आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली? राजदूत रॉकेलवरली. हा माणूस पाठला बोबडा तो तुताना. त्याने मग धोतर पाहिलं, मला काय म्हणतो, महाराज तुम्ही चेक काय? अरे मी मला मीच आहे बाबा, गाडी चालू कर लवकर, मंडपात लवकर बोलली गाडी चालू कर. तो मला काय म्हणतो, मला डबल सीट येते मला. आता काय मग मी म्हणलं बाबा मी चालितो तू पाहिजे, कारण आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवला का ते. मी गाडी चालू करून तो बसला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांग बाबा, गाडीला फोकसच नाही ना. गाडीला फोकस नाही, त्या पुढं काही दिसताना धुराचा निघत होत, मग काही दिसताना. आणि तो मला म्हणे तुम्ही नुसती चालवा म्हणे. जे कामरा इतका खड्डा आला बाबा ते केलं सुरू. खंग खंग खंग. गाडी आदळून पुढे गेली. मग म्हणतो ढाब. विढाला विढाला कामक्रोध बंदी गाडी महाराज. हे इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं आहे का महाराज? पंच ज्ञान इंद्रिय पंचकर्म हे 11वं मन. आता उद्या मी तुम्हाला सांगेन, चला जाऊ द्या. पण हे कोणी केलं? गोस्वामी तुलसीदासांनी. कधी? बायको माहेरी होती, बायकोला भेटण्यासाठी गेले. धो पाऊस चालू होता, छत्री धरून गेले. सासरवाडीच्या जवळ गेले, पण नदीला पूर आला होता, पूर. आणि मग त्या नदीच्या पलीकडे कसं जाऊ, काहीतरी वाहता आलेलं दिसलं, त्याच्यावर बसून
पलीकडे गेले. बायको तिसऱ्या ताळावर होती. वर कसं जावं, काहीतरी बांधलेलं दिसलं आणि त्याला धरून वर गेले. आणि तिने विचारलं पावसातनं कसे आले, आणि छत्री धरून आलो. वर कसे आले म्हणजे काहीतरी बांधलेलं आहे. तिने बॅटरी मारून बघितली, जिओ मोबाईलची. ते तेवढ्याच कामाचे राहिले आता, कारण त्याच्यावर उभा राहा लागत तो बटणं दबत. अशी बॅटरी मारून बघितली तर त्या बंगल्याच्या कोपऱ्याला काहीच बांधलेलं नव्हतं. तो आजगरला टाकलेला होता. आणि नदीत काय वाहत आलं होतं, प्रेत. असा खडसावला बायकोने. नाशक्या कुशक्या देहासाठी देहीच विदेहीच झाला. तुम्हाला आजगळ करा ना का प्रेत कळा ना, एवढे देहीच विदेहीत त्याच्यासाठी झाले तर वरचा खाली येईल. महाराज तुम्हाला मी प्रश्न विचारा, माझा अधिकार नाही. वडिलासारखी माणसं आहे. गोस्वामी तुलसीदासाला दोरीवर सर्प भाटला का सर्पावर दोरी? काय म्हणून गेले ते? सर्पावर दोरी. आणि आपल्याला मग आपणच बरे. दोरीवर सर्प भासणं हा सर्वसामान्य जीवाचं काम आहे. कारण माणूस जन्माचा अज्ञानीच असतो महाराज. अगोदर अज्ञान मग ज्ञान. येर हवी तरी अज्ञाना, ज्ञानाशी नशे क्षोभना, तैतरी काना खालीच दडे. बरोबर आहे. मग दोरीवर सर्प भासणारच आहे ना. आज नाही भासला तर उद्या भासणार आहे. मला नाही भासला तर तुम्हाला भासणार आहे. आणि यांना नाही भासला तर यांना तर भासणारच आहे. दोरीवर सर्प भासणार आहे ना. कारण आभास आणि साभास, आभास आणि साभास. दोरीवर सर्प भासला हा आभास आहे, पण दोरीमुळेच भासला हा साभास आहे. कारण आभासाने युक्त असलेली वस्तू त्याला साभास असं म्हणतात. दगडावर सर्प भासेल काय? त्या दोरीला आकार आहे महाराज. एक जणाने विचारसागर सोडला. नाथबाबांनी बघितलं. 1 वर्ष जात येत होता तो माणूस. आणि नाथबाबांनी एक दिवस विचारलं, स्वामी जय हरी कुंकड जाता म्हणजे विचारसागर सोडायला? काय होतं विचारसागर सुटला का? म्हणे हो. किती तरंग असतात? 7 तरंग सुटले? म्हणे हो. काय काय सुटलं? पंचीकरण, हो ना, सत्ख्याती असत्ख्याती हे सगळे सुटलं म्हणे. माझे ख्यात्या वर्णन झालं. 7ही तरंग सुटले. मग काय होतं त्याच्यामध्ये? तर ते म्हणे त्याच्यात रज्जू सर्प. मग गेला का? तो म्हणे हो गेला. नाथबाबा म्हणे नाही गेला. हरी शुक्तीवरी रजत बाजा डोळा दिसे, रज्जूवरी भाचे मिथ्या सर्प. शुक्तीवरी रजत बाजा डोळा दिसे, रज्जूवरी भाचे मिथ्या सर्प. कसला गेला दोरीवरला सर्प महाराज. गोस्वामी तुलसीदास म्हणजे वाल्मिक ऋषीचा उर्वरित राहिलेला कारभार. लख डोक्यात प्रकाश पडला महाराज. रामायणात लिहिलं. आतापर्यंत पुरलं कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. एका व्यक्तीने बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थातलं मागितलं. टाइम येत वर, वेळ संपलेला आहे. किती वाजता कार्यक्रम कुठपर्यंत करायचा मला सांगा तुम्ही. हां मग 11 तर वाजले. तुम्ही म्हणता असं तू आत्ता बंद कर. मग काय म्हणणं, तू आत्ता निघून जाणार. आणि एका व्यक्तीने बायकोच्या म्हणण्याचं संसारातलं मागितलं. ते कोण? गोस्वामी तुलसीदास. बायको माहेरी होती बरं का. गोस्वामी तुलसीदास नाही, सुदामदेव. परमार्थातलं, आता यांनी परमार्थातलं मागितलं. वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलं. आत्तापर्यंत पुरला कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थामध्ये बदल झाला. आता इथे बघा, एक जणाने बायकोच्या म्हणण्यानुसार संसारातलं मागितलं. सुदामदेव कोणाच्या संगतीला होता? सुदामदेव भगवान श्रीकृष्ण. किती दिवस? किती दिवस? उद्या सांगा तुम्हाला. आणि तुम्ही म्हणताना उद्या मी काही येत नाही, तुला थोबडदा. पण पायात चप्पल नाही, डोक्यात टोपी नाही, अंगात शर्ट नाही, संध्याकाळची तारांबळ. आणि संगत कोणाची? यातले जर एखादे बाबा उठले ते जर म्हणले काय राव वाघ महाराज, त्या सुदाम देवाला देवाच्या संग राहून कपडे भेटले नाही आणि आम्हाला सत्य घालून काय भेटल.
लोक विचारतात, लोकांना विचित्र झाले. त्या करकमला आमची दिंडी मुक्कामाला गेली. एक मावशी माझ्याकडे आली, मला म्हणजे दिंडी कोणाची आहे रे? म्हणलं माहिती. महाराज कोण आहे? म्हणलं मीच आहे. आणि कीर्तन कोण सांगतो? म्हणलं मीच सांगतो. तू सांगतो? म्हणलं हा. पाऊस कुठं आहे? मला. आणि मी म्हणलं माझा आणि पावसाचा काय संबंध आहे? मला म्हणजे कीर्तन कशाला झोडीतो? अक्कल गुंग झाली, मला बोलता येईना. काय संबंध आहे आमचा आणि पावसाचा? आमचा आणि पावसाचा संबंध असतात लोकांना आम्हाला शेतात बांधला असतो. महाराज सुदामदेवाची इतकी तारमळ होती, ग्रामदेवतेने गावातल्या लोकांना लग्न जमवलं, गाठ मारून दिली, जा म्हणले घरी. आता पहिले नवीन नवरदेव नवरी घरी गेले तर आरत एक कार्यक्रम व्हायचा आमच्या मराठवाड्यात. कोणता? ते भांडी ठोकरायचा. तुमच्याकडे आहे ना? आहे ना? ते पहिलं होतं ते, आता कुठं राहिलं? पहिले भांडी ठोकरायचे, 3-3 दिवस लग्न लागायचं. काय ते आनंद नाही का? भाकरी, त्याच्यावरती पिठलं, ते वांग्याची भाजी ठेवायची, काय गोड आनंद. लई दिवसाची गोष्ट नाही. 20 वर्षापूर्वी नवरदेव गावात येत नव्हतं, डायरेक्ट नवरदेवानी पारावर बसायचं, पारावर वेशीत. आणि मग तिथे धुळपाटी जायची. आणि मग तो नवरदेव वाजीत गाजीत लग्नापर्यंत आणायचा. आणि अक्षदा पडेपर्यंत एकमेकाला बघायचं. नाही, ही आमची परंपरा होती. बरोबर आहे? अंतरपटा ते धरा, दृष्टा दृष्ट वधूवरा न करणे दोघे करा. ही उभी दोघे करा, न करणे दृष्टी दृष्टा वधूवरा. याच्यासाठी अंतरपटा ते धरा. हा त्याचा अर्थ होता. आता ते कुठं राहिलं? आता तेच दोघं जण तिकून येतात, मेरा महबूबा. आता काय धुडकं लटकायचं? ते अर्थ होतं का नाही? अशी परंपरा गोड होती महाराज. सुदामदेवाच्या दारात भांडी नाही. सुदामदेवाची बायको म्हणली, याच्या दारात जर भांडी नाही तर घरात काय असेल? दरवाजा उघडा तर दिवा नाही ना. ती म्हणली, बाई याची तर संध्याकाळची पंचायती. हे माझ्या बापाची गरिबी, याची गरिबी. हालकाटाच्या घरी खुळपट गेलं, जातं झाडून पिठलं केलं, सारखी दोघं. पण ती म्हणली, मी याला विचारणार आता उद्यापासून, काय आत्तापर्यंत केलं काय? कोणाबरोबर राहिला? तुझ्यात बदल झाला नाही? विचारीन, पण आता माझा अधिकार आहे. पण विचारायची अडचण आली तिला विचारायची. कोणती अडचण आली असं बरं? आता हे म्हणतात मायाजवळ तर लय अडचणी आल्या. तो आहे आता, तोही कोणती अडचण? कोणती अडचण आली सांगू? कारण पहिले नवीन नवरदेव नवरी लवकर बोलत नव्हते, ही अडचण आली. कधी? पहिले घरात कोणीच नसले तर नवरा बायको बोलायची. आणि आता नवरा बायकोने बोलायचे आणि घरात कोणीच नाही थांबायचे. कधी बोलाव म्हणे याला? गावात कालेचं कीर्तन होतं, सारी लोक कीर्तनाला गेले, हळदी चांगा असल्यामुळे दोघंच. आणि त्याची बायकोने त्याला विचारलं, म्हणजे आज याला विचारलं हरकत नाही. हिने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला म्हणे कमावून. ते म्हणे काय? म्हणे इकडे या. म्हणे मराठीत बोलय बाबा. जवळ गेला, म्हणे काय म्हणती? ती नीट उभा राय. अरे धावती कामू नाही. तोंड दिले साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. शब्द जायचे कलोळ अमृताचे, किंवा बोलायचा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. माणसाने गोड बोलावं. महाराज काय बोलती तू? शेजारच्या घरातून हसाचा आवाज येतो, तू धावतच राहती. ती म्हणजे शेजाऱ्याला जाऊन भेटून कम हसत येत म्हणून. ते शेजाऱ्याकडे गेलं, म्हणे रामभाऊ, म्हणे काय तुमच्या घरात कधी हसाचाच आवाज आहे ना? आमची धावाधावीची राव. तो म्हणे आमचा फक्त आवाज हसायचा आहे, तुमचं ना आमचं धोरण एकच आहे. म्हणजे कसं काय? माझी बायको स्वयंपाकाला बसली, मला लाटणे फेकून आणती, आणि हुकलं का मी हसतून, लागलं की ती हसती. एवढाच फरक आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया कर बैरागी री. कोण सुखी महाराज? कोणी सुखी नाही. याला माहित नाही तो बाहेरान, त्याला माहित नाही हो बाहेरान. दोघं बहिरे. आणि बाहेरेचे दोन प्रकार, एक सुन बाहेरा आणि एक सुंद बाहेरा. सुन बाहेरा म्हणजे ज्याला मतलाबाचा ऐकू येतो ते सुन बाहेरा. सुन बाहेरा कसा सांगू का? आपण जर म्हणून तुमचा बाळू आहे ना, त्याने माहिकून 500 रुपये घेतले आणि त्याची माहिती काही भेटत होय ना, तर तुम्ही देता का? सुन बाहेरा. आणि आपण जर म्हणून तुमच्या बाळू कोण मी घेतले होते, त्याची माहिती भेट होईल, तुमच्या दोल देऊ का? चल घे इकडं. आणि सुंद बाहेरा म्हणजे ओरिजिनल बाहेरा, तोफा उडाल्या तरी परिणाम नाही. गावाच्या पलीकडून 2 बैर राहतो, एक बैर संध्याकाळी कीर्तनाला निघालं. दुसरा म्हणतो कीर्तनाला चालले काय? ते म्हणतो नाही नाही, गावात सापता नाही का? यात काय बदल झाला?
ते तिकून म्हणतो असं वय मला वाटलं कीर्तनालाच चालली म्हणजे 3 in 1 एकच. चला जाऊ दे. ते म्हणे मी त्यांच्याकडे गेले तू त्यांच्या घरी तेच आहे. ती म्हणे मी तुला त्याच्यासाठी नाही पाठवलं, आदर्श घे आदर्श. तू कुणाच्या संगतीला होता रे? म्हणे मी भगवान श्रीकृष्णाच्या. अरे तुझ्यात बदल झाला नाही तर त्या सर्वसामान्य जीवाला काय असतो? आत्ताची आत्ता जा आणि त्याला काहीतरी माग, त्यानं दिलं तरी ये, तसा येऊ नको नाही तर मी शास्त्रात लिहून ठेवेन. ती काय साधी नव्हती. तो मला हे बघ माझा भगवान परमात्मा मला देणार, मला फक्त मागायचा उशीर आहे, पण मी मागत नाही, पण मला विश्वास आहे तो मला देणार. आणि खरं सांगू, ज्याला विश्वास आहे देव मला देईल तोच देवाला मागणी मागणं देव त्यालाच देणार. आणि आपल्याला विश्वासच नाही का, कारण आपल्याला देणारच नाही देव हे आपल्याला माहित आहे, म्हणून आपण मागणार नाही. तो म्हणला तो मला देईल, पण तो तसा काही देत नाही. तो अगोदर काहीतरी घेतो आणि मग घ्यायची तेव्हा द्यायची आईचा आजची उदार, घ्यायची तेव्हा द्यायची आईचा आजची उदार, घ्यायची तेव्हा द्यायची आईचा आजची उधार, घ्यायची तेव्हा द्यायची आईचा आजची उधार, घ्यायची तेव्हा द्यायची आजची उदार, घ्यायची तेव्हा द्यायची उधार, घ्यायची तेव्हा द्यायची आईचा आजची उधार, घ्यायची तेव्हा द्यायची आईचा आजची उधार. घेशी तेव्हा देशी, देशी घेशी तेव्हा. तो अगोदर काहीतरी घेतो मग देतो. मग ती म्हणे काय देऊ, आपल्या घरातून काहीतरी दे. तिच्याकडे काही नव्हतं, दुसऱ्याकडून पोहे मागून आणली होती. आणि चाळण्याच्या नंतर त्याच्यातून जे पीठ पडतं ना भोगा आसार, त्यात मीठ मिरच्या टाकल्या, हळद टाकून पिवळं केलं, एका मळक्या धुडक्यात बांधलं, सुदामदेवाला दिलं. सुदामदेवानं काखेत मारलं, भगवान परमात्म्याकडे गेला. 16,108 गवळणी. एक गवळण म्हणे कोण आहे? माझा भगवान परमात्मा सुदामा. भगवान परमात्मा माझा सुदामा आहे, येऊ द्या येऊ द्या. जवळ येऊ दिलं. सुदामा तुझं लग्न झालं? हो. वहिनी कुठे आहे? घरी आहे. माहेरी गेलती? हो. कधी? मागच्या वर्षी, मागच्या महिन्यात. कधी आली? रात्री. देखत श्याम हसे सुदाम जी को, पटीशी धोती तुटीशी पगाडिया, चलत पावध से सुदाम जी को. वहिनी आली, मला काय दिलं? मेरे भाभी ने क्या क्या भेजा, पोहे 3 पैसे सुदाम जी को. तुझ्या वहिनीने 3 पैसे पोहे दिले, घे. भगवंताने हातावर घेतले पोहे सुदाम देवाची, फके मारी कोरडेची, न माने उचिता तो थोडे तुका म्हणे. तृप्त झाला भगवान परमात्मा सुदामा म्हणे, बोल कुणकडे आला? म्हणे अरे माझे पोहे खाल्ले, माझ्या लग्नाला होता तो, तुला माहिती ना सगळं, मला विचारतो कोणकडे आला रे? डॉक्टरकडे पेशंट गेलं, डॉक्टर पेशंटला म्हणतो होय बाकडेवर पड पालता, होय होताना दाखव जीभ, दाखव नाक, ये खाली. आणि काय झालं तुला? आणि मग तू काय पाहिलं? न सांगता तुम्हा. अरे दे, मला तुझ्या वहिनीनं काढून दिलं. म्हणले का? मला काहीतरी दे ना. म्हणजे मी वरच्या पदाचा राजीनामा दिला. आता का? ब्रह्मपद स्वीकारी नाही तो अधिकारी, तुमची मद लागली सवे, ठाईची नवे नव्हे गडी, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवान मृत्यूलोकी व्हावा. म्हणे वरच्या पदाचा आम्ही राजीनामा, कारण परमार्थाचा आनंद वर नाही. तुला जायचंय का? भगवान श्रीकृष्णाने मोबाईल काढला आणि डायरेक्ट लावला वर. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? भगवान श्रीकृष्ण. काय म्हणणं आहे? हे माझ्या बरोबर आले, याला काहीतरी द्या. देवाने लगेच रिटर्न लावला. मंत्रालयाचा आदेश आहे, ग्रामपंचायतमध्ये मोडल्या जाणार नाही. म्हणजे मग तडजोड करा. तडजोड म्हणजे नवीन रोड मिळणार नाही, आहे त्या रोडवर खड्डे पडून देऊ नका. पण भगवंतांनी तडजोड कोणती केली? सुदामदेवाला सिंहासनावर बसवलं आणि सुदामदेवाच्या भाळी लिहिली होती भिकची मागावी. भगवंताने भिक्षान मागावीची मध्ये गेलं, न घालून भीक न मागावी. सूरदास कहे तुम्हारे मिलन से कांचन नगर वशी. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढेला, मुठीभर पोहे घेऊन या, त्याची भेटी लागी गेला ग. शुद्ध भाव दे कोणिया, गाव सोनिया दिला गा. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. सोन्याची नगरी दिली पण
महाराज सुदाम देवाच्या नाथ सोनाच्या नाकात घालायला नथनीत का सोनं शिल्लक राहिलं नाही आणि अर्जुनाला दिलं ते आत्तापर्यंत पुरलं कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. तसं तुकोबरा म्हणतात तेव्हा तो चांगल्याला फसवलोय. तुकोबरा एकादशीच्या दिवशी गेले आणि भगवंताच्या समोर जाऊन उभं राहिले आणि भगवान परमात्म्याने नजर टाकली आणि तुकोबरा आले. तुकोबराला कडकडून मिठी मारली भगवंताने. महाराज तुम्ही आले म्हणे हो. तुम्ही एकटे का बरं आले म्हणे का बरं. मग तुम्ही 4-2 माणसं आणायला पाहिजे होते, 2-3 ऐशिरा आणायला पाहिजे, मला मागायला आले ना तुम्ही नाही. काय बोलता तुकोबरा आहे खोटं. तुका विष्णू नाही दुजा ब्रह्म तुकाशी आले आणि खोटं बोलता. काय खोटं बोललो. तुम्ही मला मागायला नाही आले. तुकोबर म्हणतात अजिबात नाही. मग कशाला आले तर तुकोबर म्हणतात मागच्या महिन्यात तुम्ही मला काहीतरी मागा म्हणाली होती ना, ती मागणी मी पूर्ण करायला आलो. त्याला प्रतिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान करून दिला अभंगाच्या पहिल्या चरणात. मागतो मी मागणे ते का तुझा प्रती आहे. 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 मागणे ते का तुझा पती आहे. मागणे ते तुझा पती आहे. मागणे ते का तुझा पती आहे. मागणे ते तुझा पती आहे. मागणे ते का तुझा प्रती 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 आहे. मागणे ते तुझा प्रती आहे. मागणे ते का तुझा प्रती आहे. मागणे ते का तुझा प्रती आहे. देशील तरी पाये पांडुरंगा. देशील तरी पाये पांडुरंगा. देशील तरी पाहे पांडुरंगा. देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताची निर्वेची मज देई. या संताची हेची मज देई. या संताची निर्वेची मज देई. या संताची निरवी हेची 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 मज देई. अरे मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंग. पांडुरंगा मला कधी मध्ये वावा म्हणजे ना. हो ना मला झेंडू फोटायची बारी आली माझ्याकडे पाहतो. आणि मला काय नसतं वावा म्हटलं तर तेवढं लई झालं. मला काय नवऱ्यानं मारलं काय पावसात भिजलं काय सारखंच वाटतं. मागणी ते बरं बाबा. मागणी ते याला प्रतिभिज्ञा. मागणी हे नाही. मागणे मागच्या महिन्यातले ते आणि मागणे ते एक. तू एक आणि मी कशाला लोकांची गरज आहे. काय राव तुकोबरा आहे. मी लोकांच्या स्वप्नात जाईना आणि मी तुमच्या समोर उभा राहिलो. घ्या तरी काहीतरी मागून. तुकोबर म्हणतात मला मी आणि मला मागायचं असतं तर मागच्याच महिन्यात मागितलं असतं. 1 महिन्याची काय गरज होती. आणि मी तुझ्या समोर हात पसरावा का. मी कोण आहे. हात पसरे धिक्कजी नेत्याचे. तुका म्हणे ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने जाते.
असो पण मला फक्त बेसुरी माणसं नाही पाहिजे, अशी गोड गाणारे वारकरी माणसं. नाही तर मग बेसूर कशाला म्हणजे बेसुरी वारकरी नसतो. बेसूर म्हणजे सूर, सूर सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला, बेसूर कीर्तनाला नाही, भाजनाला नाही. बेसूर कुठं लोक जेवायला बसले, हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे, पाय पडतो भाऊ. असा मौतीला बसल्यासारखा येऊ नको. तो मला म्हणे काय राव मी भजन म्हणून उठीतून ते मायपासून उठलं आणि तिकडे जाऊन माईक घेतला म्हणतो रावणा रावणा ग बसाना. आता रावणाचा आणि जेवणाचा काही संबंध आहे का? मी त्याला इथून उठलं आणि तिकडे जाऊन सुरू केलं भाऊ रावणा रावणा राज्य गंभीर केले. मी मला करू दे केले तर तुझ्या काय बापाचे काय बात. त्यांना फक्त चांगला मेळ पाहिजे, पेढे बर्फी जिलेबी साधा सर्वादा लाडू तुझे कारणी. उपेक्षू नको तू जिलेबी माता, मागणे माझे शंकर पाळेची आता. विठाला 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 हे तर हाला ना डोला ना बोला ना. तो का म्हणे विठाला विठाला म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी पण हात पिसरी पसरी थिक्कजीने. मी कोण आहे राजयाची कांता, काय भिग मागे मनाची या जोगे. हा चिनी मातानं फिरे माघारी बैसले शेजारी. घररेगी झाले पट्टाराने बेळेन वरिले सावळे. मला काय भीक मागायची गरज आहे. चला जाऊ दे आता राहिलेले चेरनं पुढच्या वर्षी तोडा. हे म्हणतात ते चेरनं कधी सोड पण तो कंबर आता सोडा पडतो. तुमचा टाइम घेतो महाराज. संतांचं कार्य देवानी करायचं आणि देवाचं कार्य संतांनी करायचं. तुकाराम महाराजाच्या घरी विश्वंभर बाबाची पुण्यतिथी 3 दिवसावर आली. आणि तुकाराम महाराजाची पत्नी जिजाबाईला वाटलं मला उद्या विचारते नाही कीर्तन ठेवायचं भजन ठेवायचं. पण तुकोबराच्या डोक्यात दुसरा विषयच नाही. विना उच्चारला की चालले, विना उच्चारला की चालले. मग जिजाबाईने ज्या दिवशी पुण्यतिथी त्या दिवशी सकाळी विचारलं कुठं चालले म्हणे भाजनाला. डोक्याचा भाग आहे का, आपल्या घरी कार्यक्रम आहे ना. मग तुकोबराचं बोलणं ते तसं मावळकीचं आवले मला भानच नाही. ठीक आहे मी तुमच्या परमार्थाला आडवा आली नसती पण माझा नाविलाज आज आपल्या घरी काय पुण्यतिथी आहे. मग असं करा आजच्या दिवस हाफ डे करा म्हणजे 12 वाजेपर्यंत भजन करा, 12 वाजता घरी या. येताना तसं येऊ नका बरं, काहीतरी घेऊन या. तुकाराम महाराज म्हणजे परमिशन तर मिळालंय ना. जे तुकाराम महाराजांनी विणा लावला महाराज, तुकाराम महाराजाचा विणा जर लागला ना तर 3.5 किलोमीटर वातावरण तयार व्हायचं महाराज. वृक्षवल्ली आम्हा वृक्षवल्ली पक्षी हे सुस्वरे आळवी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वनचरे. काय कोबराचा विना लागला मला. आणि पांदीनं भजन. पांदी आमच्याकडे खोल असेल पांदी म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते? पांदीच म्हणते ना. मग तुमचं नामचं एकच आहे. आमच्याकडे मेल्यानंतर माणसं चालले पांदीनं भजन म्हणत चालले. आणि पांदीच्या बाजूला एक माणूस गहू काढीत होता. गहू काढण्याचा कार्यक्रम चालू होता आणि लेबर भेटत नाही आता. आणि ते एकटंच गहू काढायला लागलं. तो कोबराच भाजनाचा आवाज त्याच्या कानावर गेला. ते म्हणे कोणाचं रिकाम पण झालं बा इवळायला इवळायला. काही बोलत ती लोक आणि लोकच बोलत या काय याच काय नवले ना. आपल्या काय लई सोय ना बोलायचं का आपल्याला. आमच्या आम्ही नेहमी बाहेर असतो ना. आमच्या घरी फक्त कोणी विचार महाराज कुठे गेली हे उधळलं ना. एकदम तुकोबरला आडवं झालं. तुकोबराचं भजन कानावर गेलं खाली उतरला. कोण आपण पुढे चालले भजनाला. डोक्याचा भाग आहे हा.
धिप्पाडच्या धिप्पाड आहेत, एक फाडले तर 4 होतील आणि खुशाल भजन म्हणता. ते बोले तुमचं काय म्हणणं आहे, माझा एवढा गहू काढू लागा, मी काहीतरी देईल. तुकोबा म्हणले बस आपलं काम झालं. का माझं भजन होईल, याचा गहू निघेल आणि हा मला काहीतरी देईल तर घरी पुण्य तिथे साजरी होईल. कारण संध्याकाळची पंचायत होती. चल म्हणले शेतकऱ्या, मी शेतात जाणार, विणा ठेवणार, विळा घेणार, गहू काढायला सुरू करणार, तू मला बोलायचं नाही. तू का मला बोलला आणि माझं का भजन बंद पडत, तुला का ठोक्यात खाली पाडीन नाही. आणि तुकोबाराची तब्येत साधी नव्हती महाराज. तुकोबारा सुद्धा वीर होते, वीर. आपल्या भारत देशामध्ये वीरांची यादी हे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारा समकालीन होतेच, यात शंका घ्यायचं कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे राजनीती होती आणि तुकाराम महाराजांकडे धर्मनीती होती. पण धर्मनीती आणि राजनीती एका ठिकाणी का नांदली? कारण राजनीतीने धर्मनीतीला डंक लागू दिला नाही आणि धर्मनीतीने राजनीतीला डंक लागू दिला नाही. आपल्या भारत देशामध्ये वीरांची यादी सांगता येईल का एखाद्या विद्यार्थ्याला? मी सांगतो, ध्यानात राहू द्या. 7 वीर होऊन गेले. 7 स्वतंत्रवीर, कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, दानवीर, क्रांतीवीर आणि महावीर. पण एक एक वीराला एक एकच वीरत्व प्राप्त झालं. स्वतंत्रवीर कोण? सावरकर. कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, तानाजी मालुसरे, दानवीर, कर्ण, महावीर, गुरु. पण 7ही वीरांची लक्षणे एका पठ्ठ्यात होती. त्यांना तुकाराम महाराज तो का म्हणे भूमंडळीने आम्ही बळी वीर होते तुकोबारा. चल मला शेतकरी, आता मी शेतात जाणार, विणा ठेवणार, वेळा घेणार, गहू काढायला सुरू करणार. जे तुकोबारा गेले, जे गहू काढायला लागले, नामाची ताकद आणि अंगातही ताकद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. शेतकऱ्याला पेंढ्याच बांधता येईना. शेतकरी म्हणून ते जेशिपी लावून जमा करू, बांधायला नेऊन देऊ काढी लावून. कामच नाही. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजता शेतकऱ्याला भूक लागली. शेतकरी म्हणे आता याला कधी जेव्हा म्हणे नको, एका ठोक्यात खाली पाडी. 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी मातेत म्हणतात, रुक्मिणी बघ ना, माझ्या नावानं ओरडतय, तिकडच गहू काढतय, याला भान आहे का? याच्या घरी पुण्यतिथी आहे, कोण साजरी करील? देव म्हणले मी साजरी करणार. का? अगं ज्याने माझ्या धर्माचं पालन केलं, त्याच्या धर्माचं मी रक्षण नाही केलं, माझा धर्म बुडेल. मग मी जाऊन पुण्यतिथी साजरी करणार. कशी करणार? म्हणले मी तुकाराम महाराज होऊन जाणार. म्हणजे स्वयंपाक कोण करील? देव म्हणले मला कुठं हाताने बनवायचा? पंचमहाभूताला ऑर्डर देऊन टाकली देवाने. असे शंकर काळे बनिले. शंकर काळे म्हणजे पाळे पाळे. देवाचे शंकर पाळे ते तोंडात टाकलं का पाणीच. आमचे शंकर पाळे मागच्या दिवळीत अजून सापडतील. आमचे शंकर पाळे तोंडात टाकायचं, खडी जगात जाऊन चाक गेलो वाजत. जे गाठोडं बांधलं देवानी, महाराज तुकोबारा झाले. एका मिनिटात जिजाबाईच्या दारात आवले. जिजाबाईने पाहिले, स्वयंपाक कुठून आणला? तुला काय करायचं, तू ताटं तयार कर. जिजाबाईने ताटं तयार केली महाराज. आणि देव भजन मंडळी बोलायला गेले. आता देवाला सांगायची गरज आहे का कोण भजन म्हणतं म्हणून? न सांगता तुम्हाला कळू येते. एका मिनिटात कडू पाटील, भीमराव, शामराव, उत्तमराव सारे बोलणारे बसा जेवायला. आणि वाढायला कोण? देव. काय त्यांचं भाग्य. तृप्त झाले. जा म्हणले आता मी तुम्हाला भजनाला बोलायला येईल. ते गेले घरी आणि देव जिजाबाईला म्हणतात आवले आता 2 ताटं तयार कर, एक तुला, एक मला. एका ताटावर देव, एका ताटावर जिजाबाई. जिजाबाई देवाला वाटते, देव जिजाबाईला काय प्रेम आहे महाराज. आणि लोक म्हणतात जिजाबाई शिवाय देत होती. आपली जिजाबाई लागली किती. तुकाराम महाराजांच्या जिजाबाई पोटभर जेऊ घालायच्या नंतर भांडायच्या. आमच्या जिजाबाई अगोदर पोटभर भांडून घेते आणि मग काय जेवण ते. तृप्त झाला भगवान परमात्मा, ढेकर दिला म्हणे आवली आता तू भांडे घास. जिजाबाई भांडे करते आणि देवाने घड्याळ पाहिले, म्हणजे पठ्ठ्याचा टाइम झाला. धो इकडे शेतकऱ्याचा गहू काढत झाला. तुकोबाराने वेळा टाकला आणि विना घेऊन निघाली. शेतकरी म्हणे ओ महाराज मला बोलू नको दादा, मी काहीतरी देणार आहे. तुझ्या मनानं दे. शेतकऱ्याने काय दिलं मनानं? पेंड्या, पाचुंदा, बांधाच्या कडीचा, अख्ख्या वांब्या भाकरीने हाणलेल्या. मनानं धर्म करतात. लई सोय न करते का लोक? कोणत्या मावशीन मायापावर 20 रुपयाची नोट फुली पाय पडून 3 महिने झाले. पेट्रोल पंपावाला घ्या ना, एंडोसाल्फानवाला घ्या. तृप्त झाला भगवान महात्मा, ढेकर दिला म्हणे आवली म्हणे महाराज. ते आता तुकोबाला काही कळतच नव्हतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पेंड्या घेऊन गेले. जिजाबाई नावात दिला आवले. जिजाबाई बाहेर आली. पाती तू डोक्यावर गव्हाचे पेंड्या कशाला? म्हणे याचे गहू तयार कर. नाही पाऊस नाही येत आपला कार्यक्रम होतो. मी गहू तयार करून चक्कीत घेऊन जातो, याला भरडून आणू, याचा शिरा करू, भजन मंडळी जेऊ घालू. जिजाबाई पाती पायाकडं, चेहऱ्याकडं पाती, पायाकडं पाती. तुकोबार म्हणतात आवले माझ्याकडे तू असं का बघते? माझी चेष्टा करता का या वयात? तुम्हाला शोभतय का? सकाळी स्वयंपाकानं आता पेंड्या घेऊन चालले.
तो कोबरा म्हणतात आवले मी तुझ्या आयुष्यात कधी चेष्टा केली नाही, चेष्टेचा संबंधच पुढे येतो आणि म्हणे मग मी खोटं बोलते. असा दोघांचा झगडा लागला आणि झगडा विकोपाला गेला आणि शेवटी जिजाबाई म्हणते माझा विश्वास नाही तुम्हाला, नाही पांडुरंगाचा आहे का म्हणे हो, त्या पांडुरंगाची शपथ खाऊन सांगते तुम्हीच होती. आणि मग तुकोबाराच्या डोळ्यामध्ये टचकन 2 आसुराच्या धारा. तुकोबारा रडले माझी आवली खोटं बोलणार नाही, पांडुरंगाची शपथ खोटी वाहणार नाही. आवले आत्ता कळाला ते कोण होतं, ज्याच्या धर्माचं मी पालन केलं त्यानेच माझ्या धर्माचं रक्षण केलं असं होतं. तसं तुकोबरा म्हणतात देवा संताने माऊली होऊन गेली, अहो बाबा होऊन गेले, दस्तापूर बाबा, रंगनाथ गुरुजी परभणीकर ही मोठमोठी मोठे बाबा संसाराची राख रांगोळी केली पण आपल्यासारखे धर्म जिवंत ठेवला. त्यांचं रक्षण कर, मला काहीच नको आपण घातल्या दुसऱ्या. या संताशी निर्मयेच ठेवी, या संताशी निर्मयेच ठेवी, या संताशी निर्मयेच ठेवी, या संताशी निर्मयेच ठेवी. संताशी निर्वी, निर्वी म्हणजे यांचं रक्षण कर. काय कर, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा किंवा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. आणि ही संत मंडळी यांना अहंकार होऊ देऊ नको. अहंकार काय करतो, जेने सत्याचा भोगता काढिला, आकृत्यातून कुट्टा भरिला, वाढपणाचा डांगोर केला तो दंबवायचा. मला सद्बुद्धी म्हणते मी ब्रह्म आहे, आता लवकर संपून घेऊ, आणि दुर्बुद्धी म्हणते मी देह आहे. अहंकार झाला ना आणि या दोघी जावा. असा नाथबाबाने झगडा रंगवला. सदवर भावगे मला भवानी आई रोडगावाई, सत्वर भावगे भवानी रोडगावाई, सत्वर भावगे भवानी रोडगावाई, सत्वर भावगे भवानी रोडगावाई. सत्वर म्हणजे त्वरित, पावगे मला काय भाऊ आणि आई, संसारातून तारून नेणारी आई. काय कर, सासरा माझा गावी गेला तिकडे खपावी त्याला, सासू माझी जात करते लवकर निजाळी तिला, जाऊ माझी फडफड करते बोडखी कर घे तिला, नंदाचं गाठ किरकिर करतं खरं होते त्याला, दादाला मारून हावती दिली मोकली कर घे मला, एका जणा रे सगळेच मरू दे इथले सोडून. आणि एकटीच राहू दे मला, फक्त मी सद्बुद्धी म्हणायचा अधिकार असते. म्हणजे या संताशी निर्वी हेच मध्ये आणि तुझे काय वारकरी संप्रदाय बसलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपल्या गोंधळा त्यांनी नाही काय नाही, काही हरकत नाही, जाऊ द्या. ते म्हणजे तो आहे पाय पडतो मला बोलू नको आता. नाही काय नाही, काय शेवटी कार्यक्रम संपलाच होता आपला, आता जाऊ द्या. भगवंतानी पुन्हा चेहरा खाली घातला म्हणले, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, दुसऱ्यासाठीच मागून बसले. भगवंतांचा चेहरा खाली घातला आणि तो कोबर म्हणतात देवा मागच्या महिन्यात आलं तुम्ही खाली पाहत होते, काय कारण, तुम्ही काहीतरी मागा. आता तुम्ही मागायला लागले तुम्ही खाली पाहता. हां, आणि खाली कोण पाहता असतं, खाली कोण पाहतो, समजा तुमचे माझ्याकडे 5,000 रुपये असं बरोबर समजा, नाही तर म्हणता कीर्तन झालं काढ माही 5,000 रुपये.
आणि 2-3 महिन्यांनी तुमची माझी गाठ पडावी आणि माझ्या खिशात नसली मला खाली पाहावं लागतं. तू कोण आहे? येशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवदारे देवनी कर्ण हाती आणि कीर्ती दिगंती. महाराज तुझ्यासारखा जगात कोणी उदार नाही. मी काय केलं बाबा तुझं एवढंच मागितलं ते ते तुका म्हणे आता उदार तू होय. 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 तुका म्हणे आता ठेवी पायी संताची या संताची निरवी जीवन देई या संताची निरवी हे जीवन देई. मजर हे माई या संताची या संताची निरवी हे जीवन देई या संताची निरवी हे जीवन देई. अनेक तुझे कागे अनेक अनेक तुझे अनेक अनेक तुझे काही अनेक ठुमरी बाज पण दिलाच नाही तोडी गातो मी.